बघा मी एकदम भरलेली छानपैकी कारली केलेली आहे, ती पण छोटीशी कारली, पण जो मसाला जो भरलेला आहे ना तो एवढा छान आहे ना, तर नक्कीच तुम्ही ही ट्राय करा. तर इवन लहान मुलंसुद्धा एकदम चापून चुपून ही भाजी खाणार, भरलेली कारली. तर एकदम कडू लागणार नाही आहे. तर आपण रेसिपीकडे वळूया. एकदम फ्रेश आणि छोटीशी कारली आहे. तर अगोदर ह्यांना आपण ह्यांचे जे बाहेरचे हे आहेत सालं ते थोडीशी काढून घेऊया आणि स्लिट मारून घेऊया. अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे थोडंसं सालं आपण अशी काढून घ्यायची त्याची छोटी छोटी, म्हणजे ती कडू लागत नाही आहे. आणि ही तुम्ही वापरू शकता रेसिपीमध्ये, असं काही नाही आहे पाहिजे तर, पण माझी मुलं खात नाही त्याच्यामुळे मी ही टाकून देणार आहे. आणि इथं मध्यभागी त्यांना जरासं स्लिट मारायचं असं छोटूसं, आणि त्यातल्या ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या. ही छोटी कारली आहे म्हणून त्याच्यात बिया भरपूर असतात, आपण त्यात काढून घेऊया चांगली. हे बघा थोडी मोठी बिया आहे, ते ह्या आपण टाकणार आहोत बिया. तर सगळी साफ करून घेते. आता मी एका टोपात पाणी गरम करून त्याच्यात कारली टाकली, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि हळद टाकली, तेल टाकलं आहे, कढीपत्ता टाकूया, थोडासा जिरं टाकूया, आलं लसूण आहोत, बेसन टाकतोय, फ्राय करून घेऊया कांद्याला. टाकूया कांदा चांगला मिक्स व्हायला, हळद टाकूया, लाल तिखट, गरम मसाला, छान मिक्स करून घेऊया. टाकणार आहोत कारल्याचे आपण आतल्या बियांचं हे काढलं होतं घर, तो टाकूया त्याच्यात, छान लागतं एकदम चवीला. थोडासा आमचूर मसाला टाकूया चवीपुरतं आंबट यायला, आणि थोडीशी कसुरी मेथी. हा 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 किती छान वाटतं. आता एक वाटी बेसन घेतलं, त्याला चांगलं भाजून घेऊया ह्या मसाल्यात, आणि नंतर मीठ टाकूया, कारण ऑलरेडी आपण मीठ टाकलं होतं म्हणून बेतारच मीठ टाकायचं. आपण या मसाल्यात शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले, हे ऑप्शनल आहे. आणि कारल्यामधलं पाणी काढून घ्यायचं अगोदर, आणि त्याच्यात चांगला हा मसाला भरून घ्यायचा, एकदम प्रॉपर भरून घ्यायचा आहे, कारण ह्याच्यात मसाला भरला की हा बाहेर पडत नाही आहे, त्याच्यामुळे छान राहतो. तर जेवढं मावेल तेवढं सगळं मसाला त्याच्यात भरून घ्यायचा. आता ज्या कढईत आपण मसाला भाजला होता त्याच कढईत परत फोडणी टाकायची, कढीपत्ता टाकायचा. कारली आहे ती उलट्या दिशेने टाकलेली आहे, जो भरलेला भाग असतो तो आपण खाली टाकायचा. आणि आता आपण चफेवर ठेवूया तिला शिजत झाकण लावून, आणि आलटून पलटून ती फ्राय करायची. आता एक 10 मिनटं आपण शिजत ठेवूया. स्टफिंग अजिबात हे झालेलं नाही आहे. एक एक करत दुसरी साईड पण त्याची भाजून घेऊया चांगली. बघा वाव किती छान दिसतंय ना खरपूस एकदम. तर नक्कीच तुम्ही ह्या वेळेला कारली करून बघा, आणि किती टेस्टी होतात ती, आणि मुलं पण अगदी नाक मिळवून खाणार, अजिबात खायला कंटाळा करणार नाही ह्या वेळेला तुम्ही त्यांना करून दिली तर. परत आपण त्याची दुसरी साईड भाजून घेऊया. तर हे बघू शकता आपली कारली एकदम मस्तपैकी तयार आहे. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी आवडली नक्कीच सांगा, आणि नक्कीच ट्राय करा मी ज्या पद्धतीनं केलेली आहे. आणि माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय.